जी होती ती लाट मला वाटतं निघून गेली आहे. पायाखालची वाळू सरकून जायची वेळ आलेली आहे. एक महिला उमेदवार आमच्या उत्तर मुंबई लोकसभेला दिल्याबद्दल आमच्या सर्व महिला काँग्रेसमध्ये एकदम जोशपूर्ण वातावरण आहे. आपण बघतोय उर्मिला मातोंडकर यांचा प्रचार पॅटर्न अर्थात दिवस प्रचंड हेक्टिक असतो, रात्री उशीर होतो, सकाळी लवकर उठावं लागतं. मग उर्मिला मातोंडकर यांचा दिवस कसा सुरू होतो अर्थात आपण बघतोय नाश्ता करायला आपण त्यांच्यासोबत बसणार आहोत. मात्र हा नाश्तासुद्धा त्यांच्या कार्यालयामध्ये सुरू आहे. म्हणजे रात्री उशीर होतो, पुन्हा मतदारसंघामध्ये त्यांना जायचं असतं आणि मग घाई गडबडीत ऑफिसमध्ये आल्यानंतर नाश्ता उर्मिलाजी करतात. आपल्यासोबत उर्मिलाजी आहेत, आपण त्यांच्याकडनं आणि सकाळच्या ज्या आहेत त्या हलक्या फुलक्या गप्पा मारणार आहोत. उर्मिलाजी, TV9च्या प्रचार पॅटर्नमध्ये आपलं स्वागत. सगळ्यात आधी भूक लागली आहे का? रात्रभर तुम्ही धावता, सकाळी काम असतं? प्रचंड भूक लागली. प्रश्न हा असा असला पाहिजे की आज खायला वेळ कसा मिळालाय, कारण बहुतांशी गाड्यांमधून एका ठिकाणून दुसरीकडे जाताना एखादा बर्गर किंवा वडापाव हेच गाडीत खाल्लं जातं. त्यामुळे आज जरा चुकून वेळ मिळालाय, त्यामुळे आज समोर प्लेट वगैरे अशी व्यवस्थित जरा विचित्र वाटते. प्रचाराच्या दरम्यान हेल्थ कॉन्शियस आहात का? कुठलं डाएट फॉलो करता? बर्गर, वडापाव, इडली, मेदूवडा काही चालतं? तुम्हाला काय सांगा? मी एक बेस्ट डाएट आत्ता सध्या करते आणि मी आणि माझ्या नवऱ्याने ते डाएट शोधून काढले जे मला मदत करत आहेत. आणि त्या डाएटचं नाव कॅम्पेन डाएट आहे. म्हणजे जे दिसेल, जेव्हा दिसेल आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा खा, हे ते डाएट. आता तुम्ही काय खाताय? पण तुम्हाला भूक लागली, फार तुमची भूक ताणत नाही, तुम्ही खायला सुरुवात करा. खाता खाता आपण गप्पा मारणार आहोत. मी सुद्धा तुमच्याबरोबर खातो, पण तुमची वाट बघत सकाळपासून मी तुमच्या कार्यालयाकडे आलेलो. आपण खाऊया आणि गप्पा मारूया. आधी तुम्ही ज्या विश्वात होता किंवा चित्रपट क्षेत्रात होता, आता अचानक म्हणण्यापेक्षा थेट लोकांमध्ये तुम्हाला जावं लागतंय. तिकडचा निवडणुकीत तिकडच्या चित्रपटाचं कॅम्पेन वेगळं असायचं, निवडणुकीचं कॅम्पेन. काय फरक होतो जेव्हा शांत बसता, नाश्ता करताना, चहा पिताना, जेवताना, तेव्हा फरक तुम्हाला जाणवतो कधी वेगळ्या पद्धतीने? खरं सांगायचं तर तो एवढा जाणवतो कारण मी एक एकदम रेक्ल्युझिव्ह आर्टिस्ट म्हणून ओळखली जायची. म्हणजे अत्यंत खाजगी आयुष्य जगणारी व्यक्ती. म्हणजे माझ्या पिक्चरांचे रिलीज सोडून मी कधीही मीडिया इंटरॅक्शन वगैरे जास्त करायची नाही, कारण माझ्या आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात विचार हा राहिले की तुमचं काम, वर्क शुड स्पीक्स फॉर इटसेल्फ. कामाने तुमची ओळख असली पाहिजे आणि तुमच्या बडबडीने नाही. त्यामुळे मी इंटरव्ह्यू वगैरे तुम्ही कुठल्याही फिल्मी जर्नलिस्टला विचारलं तर कळेल. आता त्याचं एकदम उलटं झालंय, कारण आता सगळा वेळ लोकांकरता अवेलेबल राहावं लागतं. पण त्याच्या मागचा विचार एवढा इंटरेस्टिंग आणि मोठा आहे की त्याच्यामधून जर आपण एवढ्या मोठ्या लेवलवर त्यांच्या आयुष्यात फरक करून आणणार असू तर मला वाटतं तेवढी गोष्ट ती डेफिनेटली वर्थ आहे. तुम्ही तुमचा जो नाश्ता करते तो करा. आपण दिवसभर अशा गप्पा मारणार आहोत. उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत आपण प्रचाराचा पॅटर्न कसा आहे तो बघतोय. मात्र सकाळच्या वेळी आपण त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या नाश्त्याचा पॅटर्न कसा आहे, त्यांचे मिस्टर आणि ते त्याला गमतीने प्रचार डाएट म्हणतात, ते डाएट काय आपण बघितलं. अर्थात शरीरावरती त्याचा परिणाम होतोय. मात्र आजच्या आपण त्यांच्यासोबत आहोत, TV9 त्यांच्यासोबत. आणि त्या दिवसाचा प्रचार पॅटर्नची सुरुवात त्यांनी इडली आणि मेदूवडा या हलक्या नाश्त्याने केलेले. दिवसभर अर्थात जो आहे तो या नाश्त्यावरतीच त्यांना किती वेळ राहावं लागेल याची खात्री त्या देऊ शकत नाहीये. दिवसभर लोकांमध्ये प्रचार जाऊन करण्यासोबतच उर्मिला मातोंडकर ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती पण लक्ष देत आहेत. युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी आणि फेसबुकवरती प्रश्न विचारणाऱ्या अनेक मतदारसंघातल्या तरुणांशी त्यांनी संवाद साधला. साधारणपणे 18 ते 35 वयोगटातली जी आहेत हे तरुण होते, तरुणी होत्या. त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले. मग त्याच्यामधले रोजगार असतील किंवा सगळ्या गोष्टींवरती उर्मिला मातोंडकर ज्या आहेत त्या तरुणांशी ज्या आहेत त्या फेसबुक लाईव्हवरती ज्या आहेत त्या संपर्क साधतायत, त्यांच्याशी संवाद साधतायत असं म्हणावं लागेल. लोकांमध्ये जाऊन प्रचार करणं तितकंच महत्त्वाचं असतं, लोकांशी चर्चा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. मात्र बदलत्या काळानुसार फेसबुक लाईव्हसारखी महत्त्वाची माध्यमं जी आहेत त्याचा वापर सुद्धा जो आहे तो उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार पॅटर्नमध्ये आहे असं म्हणावं लागेल. हाय एवरीवन, मैं उर्मिला मातोंडकर.
उर्मिला मातोंडकर वेगवेगळ्या भागामध्ये मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत. त्यांचा प्रचाराचा पॅटर्न कसा आहे, हा पॅटर्न राबवल्यानंतर खरंच जे आहे ते लोकांवरती त्याचा परिणाम होतोय का. आपण उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत त्यांच्या गाडीमधनं प्रवास करतोय. वेगवेगळ्या ठिकाणी जाताना उर्मिलाजी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधतात आणि त्या संवाद साधत असताना आपण त्यांच्यासोबत गाडीमध्ये जागा पटकावलेली आहे. कारण खूप गर्दी आहे, खूप लोक जे आहेत ती भेटत असतात. कार्यकर्ते जे आहेत त्यांना कुठेतरी त्यांच्या गाडीत बसायचं असतं, खूप चढावड असते. उर्मिलाजी, TV9 वरती आपण सातत्याने तुमच्यासोबत प्रचार पॅटर्न तुमचा कव्हर करतोय. आपण थोडंसं मगासपर्यंत हलक्या फुलक्या गप्पा मारल्या, तर थोडंसं राजकीय बोलूया. उर्मिला मातोंडकर या उत्तर मुंबईतून निवडणूक लढवणार, त्यांचा काँग्रेसमधला प्रवेश आणि त्यांना अचानक तिकीट मिळणं हे बाहेरच्या लोकांना आणि विशेषतः पक्षातल्या लोकांना पचनी पडणार नव्हतं. नाही, मला असं वाटतं की सर्वप्रथम तर मी परत सांगू इच्छिते की मला निवडणूक वगैरे काही लढवायची नव्हती. मी फक्त पक्ष जॉईन केला होता आणि तो फक्त माझ्या वैचारिक बैठकीमुळे आणि काँग्रेसची जी वैचारिक नेहमी लेव्हल राहिली त्याच्याकरता केला होता. पक्ष जॉईन केल्यानंतर एकदा तुम्ही मग पक्षश्रेष्ठींना विचारू शकत नाही मला का तुम्ही दे. मी त्यांना सांगितलं परत की मला शक्यतो नका देऊ निवडणूक लढवायला, पण त्यांचा तो डिसिजन असल्यामुळे मी त्याला होकार दिला. तो गेले काही दिवस सोशल मीडिया असो किंवा ट्रोल केलं गेलं, तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न केलं त्याची जात धर्माविषयी ट्रोल केलं गेलं, त्याच्याविषयी काय तुमचं स्पष्ट मत? तेच मत आहे ना की मी तेच सांगते पहिल्या दिवसापासून की ह्याच कारणांकरता मुद्दा मुळात मी आधी राजकारणात आले. कारण हे जर नसरुद्दीन शाह, आमिर खान सारख्या लोकांपाशी होऊ शकतं तर माझ्याबरोबर तर वेगळ्याच लेव्हलला झालंय. कारण मी तर आता सक्रिय राजकारणातच उतरले. पण ह्या गोष्टीच मुळात चुकीच्या आहेत. तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या बरोबर जर एखादा निवडणूक लढवताय तर ती तुमच्या वैचारिक पातळीवरती लढवा. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींवर उतरताय का? आणि अचानक भारतामध्ये कधीपासून हे प्रश्न विचारायला लागले की हिने धर्म बदललाय का, हिने मुस्लिम व्यक्तीशी लग्न केले, ह्या काही गोष्टी आहेत का? या काही गोष्टी आहेत इलेक्शनच्या वेळी. मला विचारलं जातं ना, तुम्ही मला एवढ्या याने विचारतात रोकटोकपणे की मी का इलेक्शनच्या वेळी, ते त्या लोकांना पण विचारा की का नाही तुम्ही उर्मिला मातोंडकरची वेगळ्या कर्तव्याच्या दक्ष पार्श्वभूमीवरती त्याच्यावरती बोलत का नाही तुम्ही विचार ठेवत की आम्ही हे केलं, तू काय केलं, तर मला उत्तरं देता येणार नाहीत. पण तुझा धर्म काय, तू धर्म बदलला का, मुस्लिम व्यक्तीशी. मी मुळात धर्म चेंजच कधी केला नाही, कधी विचारही केला नाही आणि कधी मला असं सजेस्टही केलं गेलं नव्हतं. पण समजा बदलला असता तरी त्याचा याच्याशी संबंधच नाही असला पाहिजे होता. हा भारत नाहीये लोकशाहीतला भारत. लोकशाहीतल्या भारताने मला विकास, विचार, अभिव्यक्ती, धर्म आणि त्याची उपासना ह्याचे अधिकार दिले आहेत. ते कुठे गेलं संविधान? ते फक्त जाळण्याकरता दिल्लीत यूज होणार असेल तर आमच्यासारख्या लोकांनी आवाज नको उचवला. तुम्ही खूप ठामपणे तुमची भूमिका मांडताय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उत्तर मुंबई. आता तसं म्हटलं गेलं तर राम नाईकांनी अनेक वर्ष सांभाळलेला मतदारसंघ आहे. संजय निरुपम आणि गोविंदा इकडचे खासदार, पण काँग्रेसचे तेव्हाचे मुंबई अध्यक्ष सुद्धा या मतदारसंघात निवडणूक लढायला तयार नव्हते. का तर 4,46,000 मतांचा जो लीड आहे किंवा आघाडी गोपाळ शेट्टींना होती. तुम्ही आल्यावरती काय परिस्थिती दिसते तुम्हाला? टार्गेट मोठं आहे गोपाळ शेट्टी? मला असं वाटतं ना, हा मीडियाने जास्त हे मोठं 4,46,000चा लीड आहे गेल्या. 4,46,000 म्हणजे तेव्हा होतीच मोदी वेव्ह, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांची नैया पार लग गई. पण त्याच्यामध्ये तुम्ही हा विचार करायला पाहिजे किंवा हे नॉलेज घेतलं पाहिजे एक मीडियाचे व्यक्ती म्हणून सुद्धा की त्या वर्षांमध्ये त्यांनी काय केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की कॉर्पोरेटर म्हणून मी त्याच्या आधी काम केलं. त्या कॉर्पोरेटर म्हणूनही त्यांनी काम केलं असताना आणि आता 4.5 ते 5 वर्ष MP असताना आणि स्टेटमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचं शासन असताना, त्यांचा मुख्यमंत्री असताना त्यांनी इथे एवढी शून्य मेहनत का घेतली? मेहनत मोठा शब्द झाला, सॉरी. त्यांनी शून्य विकास का केलाय? कुठं कसा नाही तुम्हाला विकास दिसत? ज्या चाळी होत्या त्या चाळी राहिल्या, ते गावठाणं होतं ती गावठाणं राहिली, ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या झोपडपट्ट्या होत्या. मुंबईच्या एका भागामध्ये रात्री 2 वाजता पाणी येतं, ही गोष्ट तुम्हाला नॉर्मल? उर्मिला मातोंडकर या सगळ्या गोष्टींचा आधी अभ्यास करत होती की राजकारणात आल्यानंतर या गोष्टी दिसायला लागल्या? परत सांगते की मी या गोष्टींचा विचार करण्याचा प्रश्नच नाहीये. मी या शहरातली मुलगी आहे, मला दिसतायत त्या गोष्टी. मला दिसतायत गोष्टी की ज्या केल्या गेलेल्या आहेत. उदाहरणार्थ इथे काही अंशी तरी संजय निरुपमनी काम केलं होतं. उदाहरणार्थ त्यांनी साधा कोकणला रेल्वे सुरू करणं,
महासाधा गोष्ट होती खरी तर, म्हणजे तिथलं मूलभूत प्रॉब्लेमपेक्षा. पण ते तरी प्रयत्न केला होता, ती सुद्धा बंद पडलेली आहे. त्याच्यानंतर 2 मालाड आणि आपल्या बोरिवलीच्या रेल्वे स्थानकाचं नूतनीकरणाची गोष्ट सुरू, ते चालू केलेले पण प्रोजेक्ट्स ह्या लोकांनी म्हणजे पुढे पण संपवलेले नाही आहेत. मग मोठ्या गोष्टींचा प्रश्नच येत नाही. माझ्याकरता एखादी व्यक्ती मोठी होते जेव्हा ती कार्यसम्राट असते. गोविंदा निवडून आला तेव्हा विरार का छोरा म्हणून त्यांचं हे होतं. उर्मिला मातोंडकर मुंबईची मुलगी म्हणून लोकांच्या समोर जाते का? मुंबईची मुलगी आहे मी, जसे तेही होतेच खरे विरारचे, पण मी आधी मुंबईची मुलगी आहे. आज 25 वर्ष हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये राज्य करणाऱ्या लोकातले मी असताना तुम्हाला किती असे आर्टिस्ट माहिती आहेत की त्याच्यानंतरही ते मराठी भाषा अशा प्रकारे बोलू शकतील किंवा मुंबईकरांच्या प्रश्नांबाबत इतक्या गोष्टी माहिती असतात त्यांना. त्यामुळे मुंबईची मुलगी असल्यामुळे ते माझ्या प्रचारात येणारच. निश्चित मी मुंबईची मुलगी आहे असं ठामपणे जे आहे ते उर्मिला मातोंडकर सांगतात. अजेंडा अतिशय क्लिअर आहे. वैचारिक बैठक असल्यामुळे या गोष्टींमध्ये अडचणी येत नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हो, ह्या सगळ्या घडणाऱ्या घटनांमुळे, बोरिवलीला घडलेल्या घटनेमुळे मनामध्ये कुठेतरी भीती होती, पण या सगळ्यातून मी नक्की पुढे जाणार हा ठाम विश्वास उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केला. अर्थात त्यांचा प्रचाराचा पॅटर्न आपण कव्हर करतोय. दिवसभर त्यांच्यासोबत चर्चा, गप्पा आणि त्यांचा प्रचाराचा पॅटर्न कव्हर करणं ह्या गोष्टी चालत राहतील. आपण उर्मिलाजी यांच्याशी यापुढेही अशाच गप्पा मारणार आहोत. निवडणुकीचा माहोल काय असतो या उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार पॅटर्न मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण कांदिवलीला उर्मिला मातोंडकर यांची रॅली बघतोय. मध्ये मध्ये उर्मिला मातोंडकर जे आहेत त्यांना पुष्पगुच्छ देत आहेत. त्यातली गुलाबाची फुलं जी आहेत ती त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांच्याकडे ते गुलाबाची फुलं जी आहेत ती भिरकावत आहेत, लोकांशी संवाद साधतायत. अर्थात एक चित्रपट अभिनेत्री निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे लोकांचं आकर्षण हे नक्कीच जास्त आहे. बघण्यासाठी, लोक भेटण्यासाठी, हस्तांदोलन करण्यासाठी प्रचंड गर्दीची करता. आपण उर्मिलाजींशी बोलणार आहोत. उर्मिलाजी, दिवसभर आपण वेगवेगळ्या प्रचाराचा पॅटर्न बघितला, लोकांना भेटताय, फेसबुक लाईव्ह केलं, पत्रकारांशी. ही इंटरॅक्शनची पद्धत किती वेगळी वाटते? लोकांमध्ये तुम्ही गुलाबाचं फुल भिरकावताय, काय त्याच्या मागे नक्की भावना? त्यांचीच दिलेली फुलं जी त्यांनाच मी परत करते, कारण एवढं प्रेम आपल्याला त्यांच्याकडनं मिळतं की ती एक छोटीशी त्यांना परतफेड असते त्याची. पण ह्या तर्फे एक अगदीच समोरासमोर फेस टू फेस ज्याला म्हणतं त्याप्रमाणे एक कनेक्टिव्हिटी होते. तर बाकीची कनेक्टिव्हिटी जेव्हा आपण सभा करतो ती होते, ती याच्यानंतर आहे. उर्मिला मातोंडकर असणं हा प्लस पॉईंट आहे तुमच्या मतदारसंघामधला? कोणीही स्टार असणं हा थोडासा प्लस पॉईंट असतो, त्याच्यात काही दुमत नाहीये. पण तो फक्त सुरुवात तिथेच होते आणि संपतोही तिथेच. त्याच्या पुढचं काम आपल्याला आपलं करायचं असतं. 1-2 प्रश्न बोलायला त्रास होतोय तुम्हाला. याच्या आधी विषय निघणारच. गोविंदा सुप्रसिद्ध अभिनेता होता, तर त्याचा अनुभव घेतलेला आहे लोकांनी. तर पुन्हा एकदा एका अभिनेत्रीला स्वीकारायला लोक तयार आहेत का? अनुभव पूर्वीचा बघता. नाही, मला असं वाटतं की आता गोविंदाबद्दलचे प्रश्न विचारणं बंद केलं पाहिजे. कारण असं मतदारसंघ आहे जिथे त्यांचे सध्याचे सांसद पण कोण आहेत असं लोक विचारतील, एवढे ते पण लापता होते. त्यामुळे गोविंदाला विसरून जाऊया. सध्याच्या सांसदांचं पण नाव मोठं असलं तरी पण त्यांचं दर्शन तेवढं लोकांना झालेलं नाही. तुम्ही अवेलेबल आणि रिचेबल असाल का लोकांसाठी? कारण अभिनेत्री ही थोडीशी हाय प्रोफाईल किंवा सामान्य लोकांपासून लांब असलेले असतात. तुम्ही अवेलेबल राहणार आहात का लोकांना? जेव्हा भेटायचं तेव्हा उर्मिला भेटेल का? अर्थातच. त्याच्याच करता मी इथे ऑलरेडी शिफ्टिंग केलेलं आहे या छोट्या पिरियड करता सुद्धा. याचं कारण हे आहे की इथे जास्तीत जास्त वेळ आपण देऊ शकतो. त्यामुळे तो वेळ जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत पुढे जाऊन त्यांच्या समस्या सोडवता येणार नाही. 23 तारखेनंतर 23 मेला काय निकाल लागेल असं तुम्हाला वाटतं? 4,46,000चं लीड ब्रेक कराल का तुम्ही? 4,46,000चा लीड अशक्य आहे कोणालाच मिळणं. कोणालाच, मलाही नाही मिळणार, त्यांना तर दूरच आहे. त्यामुळे गेल्या वेळेला होता तेवढं मला माहिती आहे आतापर्यंत. पण यावेळी ते अशक्य आहे, कारण का ती मोदी लाट वगैरे सगळं जी होती ती लाट मला वाटतं निघून गेली आहे. पायाखालची वाळू सरकून जायची वेळ आलेली आहे. पायाखालची वाळू सरकायची वेळ आली आहे. उर्मिला मातोंडकर चित्रपट अभिनेत्री असली तरी लोकांसाठी निवडून आल्यानंतर कायम अवेलेबल राहू, लोकांना कायम भेटत राहू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे.
वगैरे सगळं जी होती ती लाट मला वाटतं निघून गेली आहे. पायाखालची वाळू सरकून जायची वेळ आलेली आहे. एक महिला उमेदवार आमच्या उत्तर मुंबई लोकसभेला दिल्याबद्दल आमच्या सर्व महिला काँग्रेसमध्ये एकदम जोशपूर्ण वातावरण आहे. उर्मिला मातोंडकर यांचा प्रचार पॅटर्न बघतोय. अर्थात उर्मिला मातोंडकर आधी चित्रपट अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. अचानक निवडणुकांच्या आधी काँग्रेसमध्ये आल्या आणि निवडणुकीचं तिकीट मिळालं. आपलं काँग्रेसच्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या काही महिला पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. मॅडम, उर्मिला मातोंडकर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या, अचानक काँग्रेसमध्ये आलं आणि तिकीट मिळालं. सगळ्या महिलांना अडचणीचं गेलं. आधी समजून घेण्यासाठी हा विषय. नक्कीच आता जो काय बोलतात ते परिवर्तन व्हायलाच पाहिजे आणि एक महिला उमेदवार आमच्या उत्तर मुंबई लोकसभेला दिल्याबद्दल आमच्या सर्व महिला काँग्रेसमध्ये एकदम जोशपूर्ण वातावरण आहे. कोणीतरी अचानक आलं आणि तिकीट देतं असं काही रागाची भावना होती? बिलकुल नाही. असं काही वाटलं नाही की आम्हाला की बाबा त्या अभिनेत्री आहेत, आम्ही कशाला त्यांच्याबद्दल राग करू. असं काही वाटतं का मोठी अभिनेत्री आहे अचानक काँग्रेसमध्ये आली, तिकीट मिळालं? नाही, असं काहीच नाहीये. असं काहीच नाहीये. काँग्रेस पार्टी नेहमी पक्ष लोकांना बघून तिकीट देत नाही. त्यांना जे व्यक्ती त्यांना वाटते त्याच्यासाठी त्यांना ती तिकीट देते. प्रचार पॅटर्न उर्मिला मातोंडकरांचा कव्हर करतोय आपण बघतोय. बाजूला एका गार्डनमध्ये ते आलेले आहेत. गार्डनमध्ये जाऊन लोकांना भेटतायत. संध्याकाळची वेळ आहे, ऊन ओसरलेलं आहे. असं असताना गार्डनमध्ये लोकांना भेटायला आले. उर्मिलाजी, वेगवेगळ्या फंडा तुम्ही वापरताय, देवळात गेलात, अनेक ठिकाणी जाऊन लोकांना भेटताय. गार्डनमध्ये कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला आणि मुलाबाळांसह लोक खेळायला येत आहेत? आय थिंक ही बेस्ट जागा असते कारण सगळी फॅमिलीज एकत्र असते, त्यामुळे छान वाटतं एक प्रकारचं. आणि छोट्या मुलांचे रिस्पॉन्स सगळ्यात छान असतात कारण ते कुठेतरी अगदी नॅचरल इनोसेंट असतात जरी ते मतदार नसले तरी. पण इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, कॅच देम यंग, की त्याचा काही प्रत्यय येतोय का? हो, कारण का त्यांचा एक म्हटलं तर निखळ असा रिस्पॉन्स असतो. तो असा विचार करून आणि ते तसं आपण जाऊया. मला पुढे प्रचारासाठी जायचंय. पुढे कसं काय शेड्यूल असणार आहे? सोसायटीच्या बैठका तुम्ही लावलेल्या आहेत का? कसं शेड्यूल असतं? सो बेसिकली रॅली हा एक पार्ट आहे फक्त संध्याकाळचा. त्याच्यानंतर आमच्या 3 एकानंतर एक अशा मीटिंग्स आहेत आणि त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या जागांमध्ये आहे कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोक त्याच्यात. मला एक शेवटचा विषय, नॉर्मली सकाळपासून सगळ्या मतदारांचं जे आहे ते प्रचार फेरी आणि याच्यासाठी भर असतो. तुम्ही दिवसा इंटरॅक्शन करता लोकांशी, मीडियाशी, फेसबुक लाईव्ह करता आणि संध्याकाळी प्रचार फेरीला निघता. काय कारण? थोडंसं वेगळा फॉर्मॅट प्रचार पॅटर्न. दर दिवशी ॲक्च्युली वेगळा वेगळा पॅटर्न असतो. एका दिवशी एक पॅटर्न तर दुसऱ्या दिवशी दुसरा. कधी कधी सकाळी पण प्रचार फेरी असते आणि संध्याकाळी पण तीच असते. तर आज नव्हती ती कारण आज आमचे हे फेसबुक लाईव्ह वगैरे बऱ्याच दिवसापासून पेंडिंग होते. वेगवेगळे प्रचाराचे पॅटर्न जे आहेत ते उर्मिला जी आहेत ते वापरतायत आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.